तर सिकॅन्ड अँड टँजंट, तर दोन फिगर आपण ब्लॅकबोर्डवरती काढलेले आहेत पहा. या पहिल्या फिगरमध्ये हे सर्कल तुमचं आहे, तर सेंटर बी आहे. द सर्कल विथ सेंटर बी अँड द लाईन एम इज टचेस ऑर इंटरसेक्ट इन ओनली वन पॉइंट ॲट पी. पी या पॉईंटमध्ये या सर्कलला इंटरसेक्ट झालेली आहे, टच झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल या पहिल्या फिगरमध्ये. दुसऱ्या फिगरमध्ये ही जी सर्कल आपला आहे त्याचं सेंटर सी आहे. द सर्कल विथ सेंटर सी अँड द लाईन एन इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट क्यू अँड आर. क्यू अँड आर आर डिस्टिंक्ट पॉइंट्स. हे तुमचे वेगवेगळे दोन पॉइंट आहेत. म्हणजे इथं ती एकाच पॉइंटमध्ये ही लाईन एम जी आहे ती एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होते, तर ही लाईन एन जी आहे ती या सर्कलला दोन पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होते. म्हणून या लाईनला, जी लाईन एम आहे तिला टँजंट म्हणजेच स्पर्शिका असं म्हटलं जातं. आणि दुसरी जी लाईन आपली एन आहे, ही जी लाईन एन आहे या सर्कलला 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होते, म्हणून लाईन एनला सिकॅन्ड असं म्हटलं जातं. म्हणून इन फिगर 1 पॉइंट पी इज कॉमन. पॉइंट पी इज कॉमन बोथ, म्हणजे सर्कल तुमचं लाईन एम अँड द सर्कल विथ सेंटर बी. म्हणजे सेंटर बी असलेलं सर्कल आणि लाईन एम यांना एकच पॉइंट कॉमन आहे आणि तो म्हणजे कोणता आहे, पी पॉइंट कॉमन आहे. म्हणून तुमचं लाईन एम इज कॉल्ड, बरोबर. म्हणून ही जी लाईन एम आहे इज कॉल्ड अ टँजंट ऑफ द सर्कल. म्हणजे ज्या वेळेस तुमचं सर्कल आणि लाईन, कुठलीही सर्कल आणि कुठलीही लाईन आपण विचारात घेतली, तिला जर फक्त एकच पॉइंट कॉमन असेल, दोघांमध्ये फक्त एकच पॉइंट कॉमन असेल लाईन आणि सर्कलमध्ये, तर त्यावेळेस त्या लाईनला काय म्हणायचंय, टँजंट म्हणजे स्पर्शिका असं म्हणायचं आहे. अँड हा जो पॉइंट पी आहे, अँड पॉइंट पी इज कॉल्ड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. द पॉइंट पी इज कॉल्ड द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे त्याला स्पर्शबिंदू असं म्हणायचंय. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टला मराठीत काय म्हणायचंय, स्पर्शबिंदू. म्हणजे बिंदू पी हा या सर्कल आणि लाईनचा काय आहे, स्पर्शबिंदू आहे. वर्तुळ आणि रेषा यांचा तो स्पर्शबिंदू आहे असं म्हटलं तरी चालेल. सेकंड फिगर मध्ये, इन फिगर 2 पॉइंट्स क्यू अँड आर. क्यू अँड आर, कॅपिटल क्यू अँड आर घेतलं बा. कॉमन टू द बोथ द लाईन एन. ही लाईन एन कॉमन टू बोथ, म्हणजे तुमचं लाईन एन अँड द सर्कल विथ सेंटर सी. या सर्कलचं सेंटर तुमचं सी आहे, तर सी केंद्र असलेलं वर्तुळ आणि ही लाईन जी आहे यांना तुमचे 2 पॉइंट सामायिक आहेत, 2 पॉइंट तुमचे कॉमन आहेत. म्हणून ही जी लाईन आहे क्यू अँड आर आर इंटरसेक्टिंग पॉइंट्स. क्यू अँड आर आर इंटरसेक्टिंग पॉइंट्स ऑफ लाईन एन अँड द सर्कल. बरोबर आहे. तर सर्कल आणि लाईन यांचे हे क्यू अँड आर काय तुमचे छेदनबिंदू आहेत. म्हणून लाईन एन इज कॉल्ड अ सिकॅन्ड. इज कॉल्ड अ सिकॅन्ड. सिकॅन्ड म्हणजेच छेदिका. ट्रान्सव्हर्सल ही लाईनच्या वेळेस आपण ती छेदिका म्हणून घेतलेली आहे, पण लाईनसाठी ज्यावेळेस पॅरलल लाईन असतील किंवा कुठल्या लाईन असतील त्यांची आपण जी इंटरसेक्टिंग लाईन काढतो तिला आपण ट्रान्सव्हर्सल लाईन असं म्हणतो. बरोबर आहे. छेदिका तिला म्हणतो. तर इथं ट्रान्सव्हर्सल ऐवजी सिकॅन्ड हा शब्द वापरला आहे. सिकॅन्ड मीन्स वृत्त छेदिका, वर्तुळाची छेदिका. वर्तुळाला 2 बिंदूंमध्ये छेदणारी लाईन म्हणजे सिकॅन्ड तिला असं म्हणायचं आहे. म्हणून सिकॅन्ड ऑफ द सर्कल. तर याप्रमाणे टँजंट आणि सिकॅन्ड यांचा आपण थोडक्यामध्ये समोरासमोर डिफरन्स जो आहे तो समजून घेतला. टँजंट आणि टँजंट असते तेव्हा एकच पॉइंट कॉमन असणार आहे, आणि जेव्हा सिकॅन्ड असणारे लाईन तेव्हा तुमचे 2 पॉइंट कॉमन असणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर इन दिस थेरम ड्रॉ अ सफिशियंट लार्ज. मोठं असं सर्कल काढायला सांगितलं त्यांनी. पहा, ड्रॉ अ सफिशियंटली लार्ज सर्कल विथ सेंटर ओ. मोठं सर्कल काढायचं आहे तर सेंटर हा ओ घ्यायचा आहे. ड्रॉ अ रेडियस ओपी. ओपी ही आपण रेडियस काढली. पहा, ड्रॉ अ लाईन ए बी. लाईन ए बी ही सुरुवातीला लाईन ए बी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट ओपी. हा जो ओपी आहे याला ती परपेंडिक्युलर असेल अशी ही लाईन ए बी जी आहे ती ड्रॉ करायची आहे. इट इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट पॉइंट ए अँड बी. ती सर्कलला ए आणि बी मध्ये इंटरसेक्ट झालेली आहे. इमॅजिन म्हणजे आपण गृहीत धरायचा आहे, अंदाज करायचा आहे. द लाईन स्लाइड्स टुवर्ड्स पॉइंट पी सच दॅट.
ही जी लाईन ए बी आहे ही तुमची पॉईंट पी कडे स्लाइड करायची आहे. समजा आपला रूळ असेल, एखादी काठी असेल, तर जशी आपण सरकवत इकडे आणतो तशी ती या ठिकाणी सरकवत जी आहे ही लाईन ए बी जी आहे स्लाइड करायची, म्हणजे सरकवायची आहे. ती कुठे आणायची आहे? पीच्या साईडला ती आणायची आहे. सच दॅट ऑल द टाइम इट रिमेन्स पॅरलल टू इट्स ओरिजिनल पोझिशन. ती जी सरकवताना ती या ए बी जी ओरिजिनल पोझिशन आहे तिला ती नेहमी पॅरलल राहील. तुम्ही समजा अशी सरकवली, याप्रमाणे तिरपी केली, अशी तिरपी जर सरकवली तर काही उपयोग होणार नाही. बरोबर, ती पॅरललच याला आली पाहिजे. या ठिकाणी अशी ती पॅरलल कशी येईल याच प्रमाणे ती स्लाइडिंग करायची आहे, सरकवायची आहे. Obviously, while the line slides, point A and B approaches each other along the circle. म्हणजे जशी लाईन आपण पुढे सरकवतो, पी साईडला सरकवणार, तसे ए आणि बी पॉईंट जे आहे ते एकमेकांच्या जवळ येत जाते. अप्रोचेस म्हणजेच एकमेकांच्या जवळ ते जातील. आणि असा एक वेळ येईल की त्या ठिकाणी तुमचा ए बी आणि पी हे पॉईंट सगळे एकाच ठिकाणी येणार आहेत. ऍट द एंड, म्हणजे सगळ्यात शेवटी ऍट द एंड दे गेट मर्ज इन पॉइंट पी. हे दोन्ही पॉईंट, इथं अंतर कमी झालं, इथं अंतर जास्त होतं, इथं अजून कमी झालं, इथं अजून कमी झालं, हे अप्रोच जवळजवळ येत चालले पा. आणि शेवटी हा जो पॉईंट आपली शेवटची लाईन जी काढलेली आहे त्या ठिकाणी तुमचं हा ए आणि बी आणि पॉईंट पी हे एकाच ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे ए आणि बी हे तुमचे मर्ज कुठे झालेत? पॉईंट पी च्या ठिकाणी झालेले आहेत. बट द अँगल बिटवीन द रेडियस ओपी, द अँगल बिटवीन रेडियस ओपी आणि ही लाईन जी आहे तुमची ए बी अँड लाईन ए बी विल रिमेन अ राईट अँगल. तर इथं राईट अँगल शेवटपर्यंत राईट अँगल तो राहील, कारण आपण ही पॅरलल लाईन घेतलेल्या आहेत. या लाईन सगळ्या कशा घेतल्या आपण? पॅरलल होतील. या प्रकारे आपण ती स्लाइडिंग केलेली आहे लाईन, म्हणून तुमचं यांच्यामधला अँगल तुमचा राईट अँगल राहणार आहे. ऍट दिस स्टेज द लाईन ए बी बिकम्स अ टँजंट ऑफ द सर्कल ऍट पॉइंट पी. म्हणजे ही जी लाईन आहे ए बी ती या पॉइंट पी मध्ये काय असणार आहे? टँजंट असणार आहे. या सर्कलची ती टँजंट होणार आहे. सो इट इज क्लिअर दॅट, याच्यावर आपल्या लक्षामध्ये येईल, द टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट दॅट पॉइंट. म्हणजे टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, तुम्ही कुठल्याही पॉइंट मध्ये, हे सर्कल तुमचं आहे, या सर्कल तुम्ही कुठेही पॉइंट घेतला आणि त्या ठिकाणी टँजंट काढली आणि टँजंट जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथून तुम्ही रेडियस काढली, तर ही रेडियस जी आहे ती तुमची या टँजंटला परपेंडिक्युलरच असणार आहे, ती लंबच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तयार होणार अँगल तुमचा हा राईट अँगलच असणार. कुठेही काढा सर्कल, तुम्ही कुठेही पॉइंट घ्या, त्या पॉइंट मधून तुम्ही टँजंट काढा, जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथून तुम्ही जर रेडियस काढली, कुठून रेडियस नाही, जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तिथून रेडियस काढायची, तर ती रेडियस काढल्यावरती तुमची रेडियस आणि टँजंट ही तुमची कशी असणार आहे? परपेंडिक्युलर टू इच अदर असणार आहेत, एकमेकींना त्या लंबच असणार आहे. दिस प्रॉपर्टी इज नोन ॲज टँजंट थेरम. या प्रॉपर्टीला, या गुणधर्माला टँजंट थेरम असं म्हटलं जातं. म्हणजेच तुम्हाला त्याला स्पर्शिकेचे प्रमेय, टँजंट थेरम म्हणजे मराठीमध्ये त्याला स्पर्शिकेचे प्रमेय असं याला थोडक्यामध्ये म्हणतात. तर टँजंट थेरम जे आहे त्याचं प्रूफ वगैरे आपल्या परीक्षेला विचारत नाहीत, आपल्या माहितीसाठी ते असणं गरजेचं आहे. तर टँजंट थेरम, तर काय आहे ते थेरम? तुमचं थेरमचं स्टेटमेंट दिले पहा. अ टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, अ टँजंट ऍट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, कुठल्याही पॉइंट मध्ये आपण टँजंट काढली, इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. तर ती तुमची पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढली जी रेडियस आहे तिला ती परपेंडिक्युलर असते, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे स्टेटमेंट तुमचं थेरमचं आहे. याचं प्रूफ जे आहे ते आपल्याला विचारत नाहीत, पण आपल्या माहितीसाठी त्यांनी म्हणून सांगितलं पुस्तकात सुद्धा, फॉर मोर इन्फॉर्मेशन, अधिक माहितीसाठी ते आहे. आपल्याला ते नॉलेज असावं, माहिती असावं. खरं कसं येतं, इन प्रॅक्टिकली आपण ऍक्टिव्हिटी जी आहे त्यामध्ये करून दाखवलंय की ज्यावेळेस ती आधी जवळ होती ई बी, ती लाईन जशी आपण सरकत गेलो, पॉईंट पी पाशी आलो, त्यावेळेस ती टँजंट झाली. म्हणजे तुमची ओपी ही रेडियस आणि ती टँजंट जी आहे यांच्यामध्ये राईट अँगल तयार होतो. हे आपण प्रॅक्टिकली प्रूव्ह केलंय. पण तेच तुम्हाला थेरॉटिकली प्रूफ जे आहे ते कसं मांडता येतं हे थोडक्यात त्या ठिकाणी दिलेलं आहे पहा. तर साधारणतः इथे इनडायरेक्ट प्रूफ जे आहे ते वापरायचं आहे. थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो, विचारत नाही पण आपल्या माहितीसाठी. तर त्याचं गिवन काय असणार आहे? लाईन एल इज अ टँजंट. ही लाईन एल ही टँजंट दिलेली आहे, हे महत्वाचं आहे. लाईन एल इज अ टँजंट
टू द सर्कल विथ सेंटर ओ. ही लाईन यल जी आहे ही तुमची या ओ सेंटर असलेल्या सर्कलची टँजंट आहे. आणि यामधून काढलेली रेडियस, हा ए जो आहे हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तर यामधून काढलेली जी रेडियस आहे ती रेडियस या लाईनला परपेंडिक्युलर ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ए. आणि टू प्रूव्ह जे आहे म्हणजे प्रूव्ह काय करायचंय, लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. लाईन यल इज परपेंडिक्युलर टू ओ ए. हे प्रूव्ह करायचं आहे आपलं, म्हणजे टू प्रूव्हचं स्टेटमेंट तुमचं हे असणार आहे. तर इथे इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे काय, मग तुमचं इनडायरेक्ट प्रूफ म्हणजेच जे प्रूफ करायचं आहे, जे आपलं टू प्रूफचं स्टेटमेंट आहे त्याच्या अपोजिट आपण गृहीत धरायचं. म्हणजे हे परपेंडिक्युलर आहे हे प्रूव्ह करायचं आहे, मग याच्या अपोजिट काय येणार आहे, तर लाईन यल इज नॉट परपेंडिक्युलर टू रेडियस ओ ए. ही लाईन यल जी आहे ती रेडियस ओ ए ला परपेंडिक्युलर नाही. आणि मग आपल्याला माहिती आहे, समजा ही तुमची लाईन आहे, हा तुमचा बाहेरचा पॉइंट ओ आहे, जर ही लाईन तुमची परपेंडिक्युलर नसेल, ओ ए ही परपेंडिक्युलर नसेल, तर तुमचं ओ मधून आपल्या या प्रत्येक लाईनला, कुठलीही लाईन असू द्या, त्या लाईनला तिच्या बाहेरच्या पॉइंट मधनं, आउटर पॉइंट मधनं एक परपेंडिक्युलर सेगमेंट जो आहे तो काढता येतोच. म्हणून हा ओ ए परपेंडिक्युलर नाही, म्हणून फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे ओबी हा परपेंडिक्युलर काढलेला आहे. पहा, ओबी जो आहे तो परपेंडिक्युलर काढलेला आहे. नंतर हे एबीचं जेवढं माप आहे तसं आपला हा पॉइंट सी घ्यायचा आहे. पहा, या लाईन यल वरती टेक अ पॉइंट सी सच दॅट ए बी इक्वल टू बी सी. एबीचं माप आणि बीसीचं माप इक्वल होईल असा हा पॉइंट सी घ्यायचा आहे आणि तुमचा ए आणि आपलं ओ आणि सी जॉईन करायचा आहे. आणि मग आपलं हे दोन ट्रायंगल मिळालेत, हे दोन ट्रायंगल तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. दाखवायचे आहेत. मग तुमचं इन दिस टू ट्रायंगल ओ बी ए अँड ट्रायंगल ओ बी सी. ओ बी ए आणि ओ बी सी हे ट्रायंगल तुम्ही कन्सिडर केल्यावर तुमची ओबी जी आहे ती कॉमन साइड आहे. सेगमेंट ओ बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओ बी. त्याला रिझन तुमचं कॉमन साइड येणार आहे. नंतर ए बी बी सी सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी सी. तशी आपण कन्स्ट्रक्शन केलेली आहे, थोडक्यामध्ये रचना त्याप्रमाणे केलेली आहे. नंतर हा बी अँगल तुमचा राईट अँगल आहे, हा इकडचा बी अँगल सुद्धा राईट अँगल असणारच आहे. म्हणून अँगल ओ बी ए कॉन्ग्रुएंट टू अँगल ओ बी सी इज 90 डिग्री ऑर राईट अँगल. आणि मग तुमचं दोन साइडच्या मध्ये अँगल आहे, दोन या साइड आहे त्याच्या अँगल आहे. म्हणून दीज टू ट्रायंगल्स आर ट्रायंगल ओ बी ए इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ओ बी सी बाय टेस्ट यस ए यस टेस्ट. आणि या टेस्टने हे ट्रायंगल म्हणजे बा को बा या कसोटीने हे त्रिकोण तुमचे कॉन्ग्रुएंट होतील, एकरूप होतील. आणि दोन त्रिकोण ज्यावेळेस एकरूप असतील, जेव्हा दोन ट्रायंगल तुमचे कॉन्ग्रुएंट होतील त्यावेळेस तुमच्या रिमेनिंग साइड्स आर अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. आपल्याला फक्त जे गरजेचं आहे तेच घ्यायचं आहे. तर आपण इथं ओ ए आणि ओ सी हे कॉन्ग्रुएंट आहे आपण दाखवणार आहोत. ओ ए इक्वल टू ओ सी. बट ओ ए इज रेडियस, म्हणजे ओसी सुद्धा काय होणार आहे, रेडियस होणार आहे. ओ ए ही रेडियस आहे म्हणजे ओसी सुद्धा रेडियस होणार आहे. म्हणजेच तुमचं हे सर्कल आणि ही लाईन यल, कारण यल आपण हा पॉइंट सी जो आहे तो लाईन यल वरच घेतलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे तुमचं सर्कल आणि लाईन यल यांना किती पॉइंट कॉमन झाले, ए आणि सी, बरोबर. ए आणि सी, कारण तुमचा ए पॉइंट सुद्धा सर्कलवर आहे, सी पॉइंट सुद्धा याच्यावरून आपण काय प्रूव्ह केलंय, सर्कलवर आहे. दोन्ही पॉइंट तुमचे या लाईन वरती आहे. म्हणजे लाईन यल आणि सर्कल यांना तुम्हाला दोन पॉइंट कॉमन मिळालेत. पण आपण दोन पॉइंट कॉमन मिळालं काय झालं, ती तुमची टँजंट नसून आता सिकँड होणार आहे. कारण ज्यावेळेस दोन पॉइंट कॉमन असतात त्यावेळेस ती टँजंट नसून सिकँड असते, लक्षात घ्या. तुमची लाईन यल ही काय झाली तर सिकँड आहे असं आपण प्रूव्ह केलं, तर त्यांना दोन पॉइंट कॉमन आहेत म्हणून, बरोबर आहे. म्हणून लाईन यल जी आहे ही इथं सिकँड आहे असं प्रूव्ह झालंय. पण दिलंय काय आपल्या गिवन मध्ये की लाईन यल इज अ टँजंट ऑफ सर्कल विथ सेंटर ओ. ही लाईन यल जी आहे ती या सर्कलची टँजंट आहे, स्पर्शिका आहे असं आपल्याला दिलेलं आहे, गिवन मध्ये ते आहे. आणि म्हणून आपण जे ऍझ्युम केलंय, आपण जे गृहीत धरलं
की लाईन यल ही रेडियसला परपेंडिक्युलर नाही, इट इज रॉंग. बरोबर आहे. आणि म्हणून बरोबर काय पाहिजे, तर लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस OA. तर अशा प्रकारे हे इनडायरेक्ट प्रूफ करून आपण हे सांगू शकतो. दॉर अजम्पशन इज, कारण रॉंग आपण धरले गुढीत म्हणून. तर अशा प्रकारे सांगता हे थेरम जे आहे ते प्रूव्ह करता येतं. हे अधिक माहितीसाठी आहे, ते आपल्याला प्रूव्ह करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची आवश्यकता. लक्षात ठेवायचं आहे की टँजंट आणि रेडियस यांच्यामधला अँगल जो आहे तो राईट अँगल होतो. टँजंट आणि रेडियस यांच्यामधला अँगल तुमचा हा राईट अँगल असतो. हे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता कॉन्व्हर्स ऑफ दिस थेरम हा मात्र आपल्या परीक्षेला विचारला जातो किंवा आपल्या माहितीसाठी तो आवश्यक आहे. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम, जो थेरम आपण आता घेतला त्याचा कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम म्हणजे तुमचा स्पर्शिका प्रमेयाचा व्यत्यास. त्याचं स्टेटमेंट काय आहे, थेरम अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस, अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस म्हणजे तुम्हाला आता ही परपेंडिक्युलर दिलेली आहे लाईन ती. अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल. तर ती तुमची टँजंट असते, तर ती स्पर्शिका असते. म्हणजे तुमच्या हे तुमचं सर्कल आहे, ही तुमची रेडियस जी आहे एन. तर या पॉइंट मधून जाणारी आणि इला परपेंडिक्युलर असणारी जी लाईन आहे ती याची टँजंट असते, असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एन पॉइंट मध्ये ती या सर्कलची टँजंट आहे असं प्रूव्ह करायचंय. इथं आपण एन सोडून आणखी एक पॉइंट जो आहे तो पी घ्यायचा आहे. एनच्या अदर दॅन पॉइंट हा पॉइंट पी घेतला था. मग याचं गिवन काय होईल, तर यम इज द सेंटर, जे दिलंय फिगर मध्ये तेच, यम इज द सेंटर ऑफ अ सर्कल, यम इज सेंटर ऑफ अ सर्कल अँड सेगमेंट MN ही तुमची रेडियस आहे. सेगमेंट MN इज अ रेडियस. यम इज द सेंटर ऑफ सर्कल अँड सेगमेंट MN इज द रेडियस ऑफ द सर्कल. तर लाईन यल, ही लाईन यल जी आहे, लाईन यल इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MN. लाईन यल इज परपेंडिक्युलर सेगमेंट MN ऍट पॉइंट N. या पॉइंट मध्ये ही जी लाईन आहे ती या रेडियस म्हणजे तुमची त्रिज्या MN ला लंब आहे, परपेंडिक्युलर आहे. हे आपल्याला गिव्हन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे हा राईट अँगल आहे हे दिलेला आहे. आधीच्या मध्ये राईट अँगल होता का नाही आपण माहित नव्हतं, बरोबर. ते आपण प्रूव्ह केलंय, ती टँजंट आहे हे आपण दाखवलं तिथं. तो राईट अँगल आहे आपण हे प्रूव्ह केलं तिथं, कारण ते आपण परपेंडिक्युलर नाही असं म्हणून इनडायरेक्टली आपण ते प्रूव्ह केलं होतं. तर इथं आता आपल्याला परपेंडिक्युलर आहे, आता ही टँजंट आहे हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच काय थोडक्यामध्ये, तर सर्कल टँजंट आहे हे प्रूव्ह करायचं म्हणजे सर्कल आणि तुमची लाईन यांना फक्त एकच पॉइंट कॉमन असू शकतो आणि तो म्हणजे ओनली वन एन. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एन पेक्षा तुम्ही वेगळा कोणताही पॉइंट घेतला तो सर्कलवर असणार नाही, हे आपण प्रूव्ह केलं. या लाईनवरचा कुठेही पॉइंट घ्या व तो सर्कलवर असणार, लाईनवर असेल व तो सर्कलवर असणार नाही. तर लाईन यल इज अ टँजंट टू द सर्कल हे तुमचं टू प्रूफचं स्टेटमेंट असणार आहे. मग त्याचं प्रूफ काय होईल, आता प्रूफ मध्ये हा पी पॉइंट जो आहे तो आपण इथं टेक एनी पॉइंट पी, टेक एनी पॉइंट पी ऑन द लाईन यल, ऑन दी लाईन किंवा अदर दॅन एन, ऑन दी लाईन एन. हा पॉइंट पी जो आहे तो आपण या लाईन वरती घ्यायचा आहे. अदर दॅन एन म्हणजे एन सोडून, एन ऐवजी, एनच्या पेक्षा वेगळा असा हा पॉइंट पी घ्यायचा आहे. जॉईन एम अँड पी. म्हणजे तुम्हाला आता कोणता ट्रीचा ट्रायंगल मिळाला, एम एन पी हा एक ट्रायंगल मिळाला, तो राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि इन राईट अँगल ट्रायंगल विच साइड इज ग्रेटर in right angle triangle the hypotenuse is the greatest side. कर्ण हा सगळ्यात मोठी बाजू असते. कुठलाही काटकोन त्रिकोण तुम्ही घ्या, कुठलाही राईट अँगल ट्रायंगल तुम्ही घ्या, द हायपोटेन्यूस इज द ग्रेटेस्ट साइड इन द राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे तुमची या काटकोन त्रिकोणामध्ये हायपोटेन्यूस म्हणजे राईट अँगलच्या अपोजिट साइड तुमची जी आहे एम पी
ही तुमची ग्रेटर दॅन अदर टू साइड्स म्हणजे MN असेल किंवा NP असेल यांच्यापेक्षा ती मोठीच असणार आहे. तर आपण MN पेक्षा ती मोठी घेणार आहोत. NP इज ग्रेटर दॅन MN. या MN पेक्षा ही MP मोठी. तर MN ही तुमची काय आहे? रेडियस आहे. बरोबर आहे. म्हणजे MP इज ग्रेटर दॅन रेडियस. आणि ज्यावेळेस आपण आधीच पाहिलं पॉइंट कोणता कुठे असतो त्यावेळेस सांगितलं होतं की ज्यावेळेस पॉइंटचं डिस्टन्स जे आहे ते तुमचं रेडियस पेक्षा जास्त असेल, MP इज ग्रेटर दॅन रेडियस म्हणजे रेडियस पेक्षा जास्त हे डिस्टन्स आहे. म्हणजे पॉइंट P जो आहे तो कुठे असणार आहे? आउटसाइड दी सर्कल, एक्सटेरियर पार्ट ऑफ दी सर्कल. तो तुमचा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये असणार आहे. म्हणजे तो वर्तुळावर असणार. हा लाईन L वरती आहे का? तो घेताना आपण एक पॉइंट P ऑन लाईन L आपण असं म्हटलोय. म्हणून तो पॉइंट P आपला हा लाईनवर आहे पण तो सर्कलवर नाही. म्हणजे तुम्ही असे कोणताही पॉइंट घेतला मग काय होणार आहे? असं इकडे पॉइंट घेतला, तुम्ही या साईडला पुढे पॉइंट घेतला तर प्रत्येक वेळेस तुम्हाला काय होणार आहे? राईट अँगल ट्रायंगल मिळणार आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल ज्या वेळेस मिळतो त्यावेळेस तुमचा तो हायपोटेनस, ही जी साईड आहे ती तुमची ती हायपोटेनस होणार आहे. आणि हायपोटेनस हा नेहमी तुमचा रेडियस पेक्षा म्हणजे MN पेक्षा हा जास्तच असणार आहे. म्हणून कुठेही तुम्ही पॉइंट घेतला या लाईनवर, तुम्ही हा N पॉइंट सोडून तुम्ही कुठेही पॉइंट घेतला तर तो त्या सर्कलवर असणार नाही. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय सांगता येईल की लाईन L आणि हे सर्कल यांना फक्त एकमेव पॉइंट कॉमन असेल आणि तो म्हणजे N. कारण अदर दॅन N एकही पॉइंट तुमचा या सर्कलवर असणार नाही. या लाईनचा एकही पॉइंट तुमचा सर्कलवर असणार नाही. म्हणून तुमचं ही लाईन जी आहे ती या सर्कलची काय आहे? टँजंट आहे. म्हणजे तुमचं सर्कल आणि लाईन यांना फक्त एकमेव पॉइंट जो आहे N तो कॉमन असणार आहे. आणि ज्यावेळेस एकच पॉइंट कॉमन असतो, युनिक पॉइंट कॉमन असतो, त्यावेळेस ती जी लाईन आहे ती टँजंट असते. हे आपण डेफिनेशनच्या वेळेस पाहिलेलं आहे. म्हणून सेगमेंट MN इज रेडियस, पॉइंट P कॅन नॉट बी ऑन द सर्कल. म्हणून पॉइंट P जो आहे तो सर्कलवर असणार नाही. नो अदर पॉइंट एक्सेप्ट पॉइंट N ऑन लाईन L इज ऑन द सर्कल. म्हणजे N सोडून तुम्ही कोणताही पॉइंट घेतला तर तो या सर्कलवरती असणार नाही. लाईन L इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली वन पॉइंट N. तर लाईन L जी आहे ती या सर्कलला फक्त N या एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होणार आहे. इज ओनली वन पॉइंट इन N. सो लाईन L इज अ टँजंट टू द सर्कल. म्हणून तुमची लाईन L जी आहे ती टँजंट आहे. तर अशा प्रकारे ही थेरम जे आहे ते आपण प्रूव्ह केलेलं आहे.